माझा इंटरव्ह्यू त्यांनी काय केलं होतं, माझं ते एकच दिवशी 2 संस्था आल्या ना, तर मी त्यांना कॉल केला. तर ते म्हणे तुम्ही इथे या आणि प्राचार्याशी बोला. मी नगरवरून लातूरला गेलो. बापरे, इंटरव्ह्यू साठी? नाही, इंटरव्ह्यू नाही, ते दुरुस्ती करायसाठी. कारण संस्था चालकाचाच मुलगा प्राचार्य आहे तिथं. ओके. हा. तर त्यांना म्हणलं सर असं 2 ठिकाणी. मग त्यांचा आधी कॉल आला होता ना, मग तुमचा जर आधी कॉल आला असता तर मग मी त्यांना सांगितलं असतं की माझा इंटरव्ह्यू या तारखेला तुम्ही मला दुसरी तारीख द्या. परंतु मी त्यांना हा म्हणून बसलो ना त्या सरांना, दुसऱ्या संस्थेला. तर मग ते म्हणे मग तुम्हाला इथे येऊन प्राचार्याशी बोलावं लागेल. म्हणलं प्राचार्य सरांचा नंबर द्या, मी बोलतो. ते नाही, तुम्हाला इथे वैयक्तिक येऊन बोलावं लागेल. हा, म्हणजे ते फोनवरती पण बोलत नाहीत सर का? हा, नाही, मी वैयक्तिक गेलो काल. तर काल जवळजवळ 7,500 रुपये खर्च आला मला. माय गॉड. आणि तिथं गेलो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याशी स्पष्ट बोलले ते सरळ प्राचार्य नाही बोलले. त्यांचं ते एक माणूसच ठेवलेला त्यासाठी. तर मी त्यांच्याशी बोललो की सर म्हणजे तुम्ही मला डेट एकच दिली आहे, तुमच्या अजून मेलही नाही आले, आणि ते विद्यार्थ्यांना तुम्ही फक्त फोनवरून सांगितलं की या तारखेला इंटरव्ह्यू आहे. ते कसं ऍडजस्ट होणार म्हणे ते तुम्ही तुमचं पहा. म्हणलं सर असं नाही ना, तुम्ही तुमचं बघा. म्हणजे काय 2 संस्था 3 संस्था एकत्रित आले तर आम्हाला कसं करायचं म्हणलं. आणि ते म्हणलं तुम्ही SOP फॉलोच करत नाही. त्यांनी काय केलंय की व्हेरिफिकेशन 17 तारखेला ठेवलंय आणि इंटरव्ह्यू पुढे ठेवलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते बघतात की कोण डॉक्युमेंट घेऊन येतंय आणि कोणाचं म्हणजे काय म्हणजे अबाउट मनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. हो, तेच होणार. आणि त्यांनी काय केलंय की बरं, त्यांना SOP बद्दल माहित तर आहे का? SOP शालेय विभागानं काढली आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला SOP तुम्ही ती पाहिली नाही का, नियमावली बघा ना म्हणलं. आणि त्यांनी काय केलं मॅडम की रिटर्न ठेवली, रिटर्न एक्झाम. अरे देवा, कशासाठी? रिटर्न एक्झाम ठेवली त्यांनी 17 तारखेला. त्याचा उल्लेख पत्रात नाही केला बरं का. रिटर्न एक्झाम ठेवली. ते म्हणजे त्या दिवशी आम्ही रिटर्न एक्झाम घेणार आहे. म्हणलं सर तुम्ही SOP बघा ना, आम्ही ऑलरेडी एक्झाम दिली आणि तुम्हाला रिटर्न एक्झाम कशी द्यायची म्हणलं. आम्ही तर सेट आहे, नेट आहे, PhD आहे, आणि तुम्ही सब्जेक्टचं नॉलेज आमचं चेक करा, इंटरव्ह्यूला करा ना चेक. आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटला एक्झाम देऊन आलोय ना म्हणलं इथं. ओके. मग परत काय एक्झाम द्यायची आम्ही? ते म्हणे मग सरळ बोलले ते की सर आम्ही हे जे रिटर्न होणार ना त्याच्यातून 3 विद्यार्थी काढणार. बघा बरं का मॅडम. ओके. त्याच्यातून 3 विद्यार्थी काढणार. समजा 10 विद्यार्थी गेले, 3 विद्यार्थी त्याच्यातून टॉपचे काढणार. आणि त्या 3 टॉपचे विद्यार्थी जे आहेत त्या 3 टॉपच्या विद्यार्थ्यांनाच आम्ही इंटरव्ह्यूला बोलवणार, असं स्पष्ट म्हणले मला ते. माय गॉड. म्हणजे ते इंटरव्ह्यू म्हणजे पहिल्यांदा रिटर्न घेणार आणि त्याच्यानुसार टॉपनुसार ते बोलवणार. ओके, त्यांची ती पॉलिसी. आणि ते एवढं म्हणे की त्याच्यात मग बार्गेनिंग होणार सर, स्पष्ट म्हणले. म्हणजे परंतु त्या रिटर्न एक्झाम वरून काढल्यावरती जे 3 टॉप येणार त्यांना सांगणार का कोण किती पैसे देणार असं? हो, मग ते त्यांच्यात कोण किती पैसे देणार असं ठरवणार आहे ते. म्हणलं सर तुम्हाला 35 लाख म्हणजे जोक नाही ना म्हणलं. आणि ते 35 लाख जर माझ्याकडे असते तर माझ्याकडं मला सिनियरला 20 लाख मागत होते, मग तिथं मला देता नव्हते का? माझ्याकडे जर 35 लाख असते. तुमचं एज्युकेशन काय आहे सर? माझं MA BEd नेट सेट आणि PhD आहे आणि इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे. माय गॉड, बापरे, एवढं शिकून सुद्धा असली अवस्था काय. आणि सर ते 40% आहे की ते 20% आहे की म्हणजे 40% अनुदान आहे. मग त्याला शिक्षण सेवक असेल का विचारलं का तुम्ही? शिक्षण सेवक ते म्हणे शिक्षण सेवक ते सांगता येत नाही, ते गव्हर्नमेंट ठरवतं, तुम्ही चौकशी करा. मग पैसे कशाला घेताय म्हणा नुसतेच. आणि 35 म्हणलं हे कोण म्हणलं. ते म्हणे कितकं देणार आहे आमच्या जे याच्यातून किंवा आमच्या जवळचे कितके विद्यार्थी देणार आहे म्हणे. म्हणलं अहो सर म्हणले हे सगळे अदर डिस्ट्रिक्ट मधले म्हणलं, सगळे तुम्हाला जे आलेत ना ते सगळं अदर डिस्ट्रिक्ट मधले आलेले. ते एवढे 2 ते 3 जिल्हे ओलांडून तुमचे पैसे देऊन कसं. आणि विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला 40% पेमेंट किती पडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला प्रॉपर लातूर मध्ये राहायचं म्हणलं आम्हाला डिपॉझिटच 1 लाख रुपये द्यावं लागेल. सिटी आहे ना. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसरं 15,000 रुपये तर भाडंच असेल म्हणलं 1 BHK 2 BHK जरी घेतलं आम्ही. आमच्या मागे फॅमिली आहे. मग आम्हाला शेतीच करणं परवडत नाही का? मग आम्ही इतकं कशाला आलो इतक्याला. म्हणलं मी रुपये देऊ शकत नाही आणि तुम्हाला जर तसं असं करायचं असेल तर मी माझ्या पद्धतीने करतो. एवढी आम्हाला करायचंच नाही तेवढी करायचं नाही म्हणलं. मग आम्ही पद्धतीने आम्ही करतो काय करायचं. मग काय बोलले ते? ते म्हणणं मग तुम्ही येऊ शकता भाई.
येऊ शकता डायरेक्ट, म्हणजे येऊ शकता म्हणजे तुम्ही जा. हा असं मग त्याचा अर्थ होतो ना. आणि प्राचार्याकडे गेलो तर प्राचार्य एवढं म्हणे की हा तुमचं इंटरव्ह्यूची हे का आम्ही का करू, ते लिहून घेतलंय म्हणे, चेंज करून देऊ म्हणे तुम्हाला. आणि तुम्ही ते सरांशी बोलले सगळं. माय गॉड, काय रे हसावं की रडावं प्रश्न पडला खरंच. ते काय म्हणले मला, ते सर काय म्हणे की सर मला, मी म्हणलं सर तुमचं 40%ची 100% किती कधी होईल ते आम्हाला हे नाही ना, शाश्वती नाही. ते म्हणे हा ते आहे, 10 वर्षांनी होऊ शकते, 15 वर्षांनी होऊ शकते. अहो म्हणलं आमचं वय आज 30, 35 आणि 40, 35च्या आसपास सगळे विद्यार्थी जवळजवळ. 35 आणि तुमचे हे फेडता आणि पैसे जरी तुम्ही दिलं काहीच नाही, रिटर्न हातात काहीच येत नाही. काय येणार आहे म्हटलं आमचं. 35 लाखाला 10%नीच व्याज केलं तर मॅडम ते 29,000 रुपये जात आहे महिन्याला. बापरे, तुम्ही काय आता इकॉनॉमिक्स आहात म्हणजे प्रश्नच नाही, तुम्ही तेवढं कॅल्क्युलेशन केलंच असेल. 29,000 रुपये महिन्याला जातात, आपल्या हातात येतात 32 ते 33,000 रुपये 40%नी, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला येते. आणि 10 ते फेडता आपल्याला कमीत कमी 10 वर्ष निघून जातात. आणि केव्हा ते कधी व्हायचे काय ना, कसलं जबरदस्त आहे ना. आणि मी काय म्हणते, बरोबर आता ते तर असेच घेणार म्हणजे त्यांनी, आणि अशाच त्यांनी सगळ्या कॅन्डिडेटला बोलवलं का असंच, म्हणजे अशाच पद्धतीने? माझा वैयक्तिक प्रश्न होता ना तो याचा, त्यामुळे तुमचा तो अगोदर क्लिअर झाला. अदरवाईज व्हॉट वुड बी हॅपन की त्यांनी तुम्हाला बोलून परीक्षा घेतली असती, सांगितलं असतं तुमचा परीक्षेत काही एवढा नंबर आला नाही, तुम्हाला एवढं ते स्पष्ट बोललेच नसते. तुम्ही ते गेलात म्हणून तुम्हाला त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट मॅडम, रिटर्न आहे आता साहजिकच आहे. समजा मला घ्यायचंय संस्थेला, तर ते त्यांचं एमसीक्यू ते सॉल्व्ह करून घेऊ शकतात ना त्यांच्याकडून परत. एक्झॅक्टली. तुम्ही ते घेताच कसं, आणि एका दिवशी प्रोसेस झाली पाहिजे ना. त्यांना एवढे सांगितलं एका विद्यार्थ्याला 10 संस्था आल्यात म्हणलं. तो एवढ्या 31 तारखेपर्यंत तुमचे 2 दिवस तुम्हाला कसा देईल तो? त्याला आदल्या दिवशी हे नाही, दुसऱ्या दिवशी करणं, परत जाणं घरी, परत त्याला दुसऱ्या दिवशी संस्था असेल तो कसा करणार? सर प्राचार्य काय म्हटले शेवटी जाताना, का ते पण नंतर म्हणले परत? नाही, ते त्यांच्याशी बोला. अहो ते प्राचार्य तर काहीच म्हणत नाही, फक्त तेवढे म्हणून त्यांच्याशी बोलले का बघून घ्या. तुम्हाला वाटलं सर मी नाव पण सांगू शकतो त्यांचं. सर सांगूया आपण नाव, म्हणून तुम्हाला म्हटलं मी. कदाचित हा ना कॉल काय करते माहितीये का सर, रेकॉर्ड करते. आपण जर शांत राहिलो ना, आपण पीएचडी होल्डरनी जर असं जर करत राहिलो ना सर, तर खूप चुकीचं आहे सर ही गोष्ट. आणि आपण ह्या लोकांचे बाजार उठवलेच पाहिजेत. बघा नोकरी भेटेल नाही तर आता तुम्हाला सेकंड फेज मध्ये तर येतेच आहे सर, परंतु काय आहे मूर्खपण आहे. म्हणजे 40% वरती जर तुम्हाला असते 40 लाख मागत असतील, काय बोलणार आहे? 35 लाख का? हो 35. आणि म्हणजे 100% अनुदानवाल्यांनी तर आता मला वाटते 50 लाख सुरू केले की काय? ते काही सांगता येत नाही, परंतु 35 लाख आहे. आता सगळ्या संस्था घेतील असं नाहीये, काही आहेत ना प्रामाणिक, असं नाही सर. पण प्रामाणिक आहे सर, पण तरी सुद्धा जर एखाद्या जरी संस्थेने घेतला आणि यांच्या विरुद्ध जर आपण जर आवाज उठवला किंवा यांच्या विरुद्ध कारवाई केली तर बाकीच्या संस्थांना आळा बसेल ना सर. आपण जर फक्त अन्याय सहन करत राहिलो तर म्हणजे काय, करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो सर, त्याची जास्त चूक असते. तोच प्रॉब्लेम झालाय. ते एसओपी मी त्यांना एवढे म्हटलं तुम्ही रिटर्न घेऊ शकत नाही एसओपी नियमानुसार, तुम्ही आमची डायरेक्ट इंटरव्ह्यू लावा ना. तुम्हाला डेमो घ्यायचा, जे दिलंय ते फॉलो करा ना, 30 मार्काचंच आहे ना. त्यांना कदाचित माहित पण नसेल एसओपी दिली, माहित असली तर त्यांना माहितीये की आपल्याला कोण काय शासन करतंय. पण ऐका ना सर, आता एसओपी दिली, जिल्हा अधिकारी कार्यालय आहे ना जिल्हा स्तरावरचं, तिथं त्यांच्या विरुद्ध तक्रार करायसाठी ते सेल तयार करतात. ते अजून त्याच्यावरचं काय आलं नाही, आज आहे मंत्रालयामध्ये, तेव्हा मी हे करते आणि तुमचा हा कॉल मी रेकॉर्ड करते. ऐका, त्याचं रिझन काय आहे की आपण जर असं शांत राहिलो ना सर, खूप चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं जर आपण जर असंच राहिलो ना तर कुणाला न्याय मिळायचा तर सोडा, परंतु आता तुमचा तर तिथला विषय संपला. काय फायदा आहे तुम्हाला त्या संस्थाचालकांच्या हे करून आणि ते करून? मी जाणार पण नाही तिकडे. बघितलं का, म्हणजे असं, म्हणजे आपण असा विचार करतो की म्हणजे यांनी त्या जे लिस्ट दिली ना त्यांना, त्याचे सेकंड नंबरला मी आणि फर्स्ट नंबरचं 117चा आहे, दुसरा माझा नंबर 116चा आहे. बाकी सगळे खाली गुणानुक्रमाने. आणि एज्युकेशनचं पण तसंच आहे ना. आता यांना द्यायचं कुठून पैसे एवढे आपण? सर आपण यांचं म्हणजे यांचे ना व्यवस्थित आता इंटरव्ह्यू चालूच आहेत ना. ते म्हणजे ते काय करतात, प्रूफ म्हणजे आपल्याला व्हिडिओ शूटिंग नाही काढतायत ना,
त्यांना प्रूफ कसं देणार आपण? अहो तुम्ही जाताना आतमध्ये मोबाईल रेकॉर्ड करून रेकॉर्डिंगवर ठेवून जायचं होतं ना सर. नाही ठेव, ते खाली वरच्या खिशात असलं ते बोलत नाही. अरे देवा, म्हणजे काय म्हणजे ते संस्था चालवतात ते, त्यांना आपल्यासारखे किती भेटतात ना, असं आहे त्याचा. एवढं शिकून एवढं निराश होणं, एवढं शालेय विभागाने करून जर संस्था चालक स्वतःची मुजोरी करत असतील, ही दादागिरी काइंड ऑफ झाली. हा नाही, आणि त्या व्यक्तीचं खूप म्हणजे खूप मोठं दिसतंय ते संस्था चालक, खूप मोठे दिसतात, राजकीय वरच असतं, खूप मोठं दिसतं. त्याच्यामुळं आपण हे करू नाही शकत. आता कसं करणार? नाही, आपण कसं करणार ते मान्यच आहे ना, पण शालेय विभाग करेल ना. एवढं जर भ्रष्टाचार मुक्त एसओपी मध्ये आपले जर 1.5 महिने सर गेले असतील आणि ती जर इम्प्लिमेंट होताना दिसत नसेल तर सर म्हणजे मला सांगा, म्हणजे आहे का? मी काय म्हणते, तुम्ही मला एक स्क्रीनशॉट करा, पाठवा की जिथे 10 मुलं आलेत ना त्यांचा स्क्रीनशॉट पाठवा. कदाचित आपल्याला फ्युचरमध्ये त्यांच्याशी असं थोडं व्हेरीफाय करून घेता येईल किंवा एसओपी तर फॉलो होते का सगळाच सावळा गोंधळ आहे. नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलंय एसओपी फॉलो. त्यांनी आधी 17 तारखेचं लेटर आहे त्यांना. 17 तारखेला त्यांचं काय होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर रिटर्न होणार आहे. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यात स्पष्ट पत्रात उल्लेख केलेला नाही त्यांनी कशाचा, रिटर्नचा. का की एसओपी नुसार आम्ही फॉलो करतोय, फक्त असं दाखवायचंय त्यांना. हा, नंतर एसओपी नुसार ते शीट बनवणार आणि त्याच्यानुसार ते सबमिट करून टाकणार शालेय विभागाला. असं करणार. ते रेकॉर्डिंग वगैरे ते करतात की नाही काय माहिती, करतील पण दाखवतील शेवटी 3 मुलांचं किंवा 10 मुलांचं. ते मला असं एवढं म्हटलेत. आता ती प्रोसेस काय करतात ते नाही सांगता येणार, आणि एवढं पैसा म्हणलो आपण तर जाणार नाही, ते खाली नाही. आणि एवढं म्हणे मग ते 3 असेल तर त्यांची बार्गेनिंग. आता साहजिकच 3 कॅन्डिडेट समजा त्यांनी निवडलेच इंटरव्ह्यू. आता 3 कॅन्डिडेटला समजा मी आहे किंवा तुम्ही, तर आपण 2 आहे ना, अजून 1 आहे. आता तुम्हाला फोन करून सांगतील की त्यांनी एवढे म्हणतात. आता तुम्हाला मला कसं काय माहिती की तुम्ही एवढे म्हणतात, मी एवढे म्हणते. हा, आम्हाला पाठीमागचा कॅन्डिडेट 40-35 देतोय, तुम्ही देताय का 30 का 40 देताय का किंवा 2 देताय का जास्त, हे कळणारच नाही. आता तुम्ही इतके देतो, तुम्ही आपण दोघं सांगणार का एकमेकाला मी एवढे देऊ राहिलो, तू किती देतो? असं होऊ शकत नाही मॅडम. तुम्ही किती देताय, हे किती देताय? नाही, ते कसं, ते थोडी समोरासमोर थोडी विचारणार आहेत. आणि सर हे खूप असं याच्यामध्ये पूर्णपणे बार्गेनिंग, कॉम्पिटिशन आणि भ्रष्टाचार खूप. त्याच्यामुळे आणि मग मला इकडे 15 ते 20 हजारच करता येणार का सिनियरला जॉब, तेवढं घरचं खाऊन, हा घरचं पाहून सगळं. लातूर मधलं म्हणजे ही मोठी संस्था आहे की फक्त इकॉनॉमिक साठी जागा होत्या? नाही, खूप 18 ते 19 जागा आहेत. अयो, म्हणजे किती असतील सर त्यांचं, बघा अर्निंग किती होईल. नाही, सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, पहिली LKG UKG सगळं त्यांचं. काय नाही करू शकत मॅडम, आपण म्हणतो, परंतु खूप पोहोचलेले असतं ते. आपल्याला काय करायचं, आपण काय करायचंच नाही, आपण फक्त शालेय विभागापर्यंत पोहोचवायचं. शालेय विभागाचं शेवटी काम आहे, त्याच्यावरती काम करणं. आणि आपण पाहिलं असेल की लास्ट टाइम काय केलं होतं, अशा शाळांनी ज्या बोगस विद्यार्थी दाखवले होते ना, त्याच्यावरती आयुक्तांनी खूप चांगली कारवाई केली लास्ट टाइम. आता हिथं हा आयुक्त आहे त्यामुळे कदाचित हे करतील असा अंदाज आहे सर. त्यामुळे आपण ना, हे फक्त अन्याय फक्त तुम्ही लोक सहन करू नका. मी नाही म्हणत की तुम्हाला न्याय मिळवून देईल किंवा मी मिळवून देईल किंवा कोणी मिळवून देईल, फक्त आपण होते ना जस्ट स्पीक आउट. आणि मी टू ती मुवमेंट होती ना, ती खूप गरजेची आहे सर. नाही, तेच तर महत्वाचं नाही सर. आता 19 आहेत जागा त्या संस्थेमध्ये लातूरच्या. मला सांगा, पुढच्या वेळेस जर त्यांच्या अजून आपला रिक्तापात अकाउंटमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे आल्या, अशी त्यांचं किती पैसे घेत असतील ते लोक. हे फक्त तुम्ही एका संस्थेचं सांगताय. सेम आपण त्या अमरावतीचं बघितलं सर, तिथे सुद्धा त्यांना डायरेक्टच सांगितलं जर असतील तुमच्याकडे 25 का 30 मागितले वाटतं तरच या तुम्ही. कालचं आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकलं, ते असे माझ्याकडे 2-3, अरे काय चाललंय काय तुमचं म्हणजे शाळा म्हणजे शिक्षक म्हणजे तुम्ही काय आता खरेदी करताय शिक्षक डायरेक्ट तुम्ही, आणि स्वतःला सेल करणार पैसे देणं. म्हणजे जरी जॉईन केलं मी, समजा सपोज मी जॉईन केलं, मला 3,000 रुपये महिना सुद्धा पडत नाही. त्याला व्याज कर सगळं जाऊन मला जवळ तिथं जॉब करावं लागेल. 3,000 रुपये महिना हातात येईल, सगळं कट देऊ त्यांचं लोन काय जरी केलं तरी. तुम्ही विचार करायची गोष्ट आहे मॅडम की 3,000 रुपये मला 12 ते 13 वर्ष घालावं लागेल. मी मुलांचे शिक्षण, फॅमिलीचे सगळं कसं चालवायचं? एवढं शिकून काय उपयोग आणि स्वतःच्या शिक्षणाचा काय फायदा? हा तेच ना.
चालेल सर, ठीक आहे.